माथेरान शहरात नगर परिषदेने बसवलेल्या ई टॉयलेटमध्ये पर्यटक अडकल्याची दुसऱ्यांदा घटना घडली। या घटनेने ई टॉयलेटबद्दल संभ्रम निर्माण झाला असून पर्यटक आणि स्थानिक देखील घाबरले आहेत। नगर परिषदेने ही ई टॉयलेट 37 लाख रकमेने अशी खरेदी केली असून पालिकेच्या कारभाराबद्दल गेली काही महिने निर्माण झालेला संभ्रम वाढला आहे। माथेरानमध्ये प्रशासकीय काळात नगरपालिकेने बाजारभावापेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ई टॉयलेट तब्बल 38,70,000 रुपयाला खरेदी करून मोठ्या प्रमाणात या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। तर मागवलेली माहिती देण्यात पालिकेचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत। काही दिवसांपूर्वी इको पॉइंट येथे याच ई टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटक आतमध्ये गेली असता त्यातील दरवाजाची कडी उघडण्याच्या प्रयत्नात कडीचे हँडल तुटल्याने आतमध्ये अडकून पडली। बाहेर तिचे पती उभे असल्याने महिलेने ही बाब आपल्या बाहेर उभे असलेल्या पतीला ओरडून सांगितली। त्यांनी इको पॉइंट येथे व्यावसायिक रेखा पाटील व भरत कारंडे यांना सांगितली। घटनेचे गांभीर्य ओळखून तेथील स्थानिक हॉटेल चालक रेखा पाटील यांनी ई टॉयलेटमध्ये अडकून पडलेल्या महिलेला धीर दिला व भरत कारंडे यांनी युक्ती लढवत बाहेर दरवाजाचे हँडल तोडून महिलेची सुखरूप सुटका केली। थोडा जास्त वेळ झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता। एवढा मोठा निधी खर्च करून निकृष्ट दर्जाचे ई टॉयलेट खरेदी करून जर ते पर्यटकांच्या जीवावर बेतत असेल तर त्याचा काय उपयोग? ते काढून टाकण्यास योग्य ठरेल अशी संतप्त प्रतिक्रिया रेखा पाटील यांनी दिली। ई टॉयलेटमधून सुटका झाल्यानंतर या महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या जीवावर बेतलेला प्रसंग सांगून का आला होता पण वेळ आली नव्हती, तसेच आतमध्ये अडकल्यामुळे आपल्या हाताला झालेली जखम दाखवत नगरपालिकेच्या कारभारावर टीका करून यापुढे अशा घटना घडू नयेत याची नोंद घ्यावी असे म्हटले। तर तिच्या पतीने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत निकृष्ट दर्जाच्या ई टॉयलेटवर नाराजी व्यक्त केली। माझं नाव श्वेता जगताप। आम्ही माथेरान येथे इको पॉईंट इथे आलो होतो। तिथे एक ऑटोमेटेड टॉयलेट आहे। तिथे मी आतमध्ये गेले पण बाहेर येतानाचे जे हँडल आहे त्याचं ते तुटलेलं आहे आणि त्यामुळं ते सुटलेलं आहे मला समजलं नाही। त्यामुळे आतमध्ये मी अडकलेली होते पण काही बाहेरच्या लोकांनी मदत केली त्यामुळे त्या टॉयलेटमधून मी बाहेर येऊ शकले। पण बाहेर यायच्या आधी मला हे हाताला लागलं कारण ते डोअर ओपन होत नव्हतं। तर कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी। नमस्कार, माझं नाव संदेश आहे। मी आज इथे माथेरानच्या पर्यटन क्षेत्राला व्हिजिट केली आहे आणि व्हिजिटच्या दरम्यान तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे माथेरान नगर परिषदचे जे टॉयलेट आहे जे ओपन होत नाही आहे आणि मला दुसरं यूज करावं लागलं। त्यानंतर अत्यंत म्हणजे दयनीय परिस्थितीमध्ये टॉयलेट आहे जे सुधारणे खूप गरजेचं आहे कारण ह्याचा जो इफेक्ट आहे तो माथेरानच्या पर्यटन क्षेत्रावरती होत आहे। तर माझं म्हणणं माझी माथेरान नगर परिषदला अशी विनंती आहे, कृपया आपण हे टॉयलेटची जी प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व करावे कारण का आम्ही इथे ज्यावेळेस एंट्रन्सला येतो त्यावेळेस जे टॅक्स पे करतो आणि त्या टॅक्सच्या मोबदल्यात जी आम्हाला सर्व्हिस पाहिजे ती मिळत नाही आहे। तर कृपया विनंती आहे अशी आहे की कृपया हे जे शौचालयाचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व करावा। धन्यवाद। कर्जत लाईव्हसाठी नितीन बारदी, माथेरान।